नमस्कार मामा, कधी आलाय? कधी आलाय? बर बर. मला समजलं सागर पाटलांनी सांगितलंय उमेश भोवाडे साहेबांनी हॉटेल मोठ्या उत्कृष्ट पद्धतीचं चालू केलंय. चावडी म्हणून पण आहे. याच्या आधी चावडी होतं, आता आपण बारा बोलतोय या नावाने केलंय. बाराबोलतेदार या नावानं म्हणजे अगोदरची माहिती दिली, त्यानंतर नाव चेंज करून तुम्ही व्यवस्थित छान पद्धतीचं आम्हाला हॉटेलचं दर्शन झालंय. भागात नाही अशा पद्धतीनं जुन्या पद्धतीचं जे केलंय त्या पद्धतीनं बाराबोलतेदार म्हणजे सर्व इथं खेड्यातले आणि घरगुती जेवण घरगुती मिळत असल्यासारखं मला वाटलं. आता आपण घरगुती पूर्ण चुलीवरचं जेवण आपण इथं देतोय. म्हणजे गावाकडचं जसं जेवण असतंय त्या पद्धतीने आपण जेवण देतोय. जेवण हे प्रॉपर घरची टेस्ट असते. म्हणजे एखाद्या आपण जंगलात जाऊन जसं पार्टी जसं जेवण करतो त्या पद्धतीने जेवण असतंय. चुलीवरचं जेवण आहे. चुलीवरचं जेवण आपल्याकडे आहे. आणि यात तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट दाखवतो. हा, इथं हे सावकार पेढी म्हणून आहे. इथं आपण ह्या हॉटेलचं म्हणजे जे काय हे केलंय त्याचं बिलिंगची व्यवस्था इथं केलेली आहे. बिलिंगची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर इथं हे बारा बोलतापैकी एक किराणा दुकान म्हणजे वाणी असा दाखवलाय. वाणी इथं आपण किराणा माल इथनं खरेदी करतोय म्हणजे आपल्या हॉटेलसाठी. आणि एक भारतीय बैठक व्यवस्था आहे इथं. इकडे रेग्युलर टेबल व्यवस्था केल्या. त्यामुळे आम्हाला हॉटेलचं दर्शन झालं. हॉटेलमध्ये आल्यानंतर स्पेशल आहे. हो, स्पेशल आहे. ज्यांना ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने टेबल खुर्ची आहे, डायनिंग टेबल आहे, खाली बैठक आहे. आणि वातावरण जे आहे ते खेड्यातलं वातावरण सगळं गावठी शिकून घेण्यासारखं मला इथं जागा आहे. 100%. खूप लोक बघायसाठी येतात. आता सुद्धा गर्दी भरपूर. बाहेर गाड्या लागल्यानंतर मला समाधान वाटलं की बाबा कशा पद्धतीनं केलंय की लोक येतात म्हटल्यानंतर. आता तुम्हाला दाखवते त्यांना जेवणाची आपण टेस्ट विचारूया. मामा नमस्कार. काय कसं काय जेवण? अप्रतिम जेवणाची टेस्ट क्वालिटी. अप्रतिम. चुलीवरचं रांगडा जेवण आहे का नाही? गाड्या लावायला जागा नाही. इतकी गर्दी असते म्हटल्यानंतर आम्हाला पण. आणि आता आल्यानंतर माझ्या तर तोंडालाच पाणी सुटलंय. तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय वासानं आत यायच्या आधी. आता येताना वासानं तोंडाला पाणी. आम्ही तरी आता एवढं अप्रतिम जेवलोय. आणि काय आम्हाला स्पष्ट होतो एवढ्या गाड्या लावायला जागा नसतात. कारण आमची ही वहिवाट आमची शेतकरी मी स्वतः आहे. एवढ्या गाड्या असतात आमच्याकडं. यांना जायला अडचण होते. एवढ्या गाड्यांची अडचण असते तरी देखील आम्ही त्यातनं ऍडजस्ट करून जातो. का तर आमच्याच पोरग्यात बरोबर आणि अप्रतिम जेवण. अप्रतिम रस्सा तांबडा पांढरा. आज सुख तुम्ही मटन फ्राय बघायचं. नाही बोवड कंपनीनं नाव केलंय ते आता हातकणंगले तालुक्यात इथं खास जेवणाची चेष्टा आहे आणि पाहुणे येते भेटायसाठी आलोय. आता तुम्ही बघायचं. मला खूप समाधान वाटलं. तुम्ही मटन फ्राय खायचं, पांढरा रस्सा खायचा आणि उमेशचं कौतुकच करायला पाहिजे. हो पद्धती. ठीक आहे धन्यवाद. असं येत जा. दुसऱ्यांना पण सांगा खरंच क्वालिटी आहे. इथं आपण रोटीचं इथे हे केले. रोटी करतो. रोटी मारणारी इथलेच आहेत का? हो, इथले तर आम्हाला किचन यायचं दाखवत आहे चुलीवरचे. इथं आपण चुलीवरचं आहे मटण. भाकर वगैरे भरपूर आहे. भांडी पण भरपूर. इथं आपण अखंड 2 कोंबड्या 2 बकऱ्याचं मटण ह्या चुलीवर शिजवते. 2 बकऱ्याचं मटण. आणि आपण इथं पहिल्यापासून म्हणजे मटण शिजवण्यापासून फ्राय मारेपर्यंत सगळं चुलीवर करते. चुलीवरचा तांबडा पांढरा जर खायला असेल तर हॉटेल बारा बोलताला एक वेळ अवश्य भेटायला लागते. तुम्ही सांगायला तर काय इकडे आता हे ताटाची व्यवस्था आहे. इथं ताट लावते आपण.
हो मला वाटतं लोक वेटिंगला थांबले. हा वेटिंग थांबल्यात. तिथं ती मोठी थाळी आपली भावकी थाळी म्हणून ही आपली भावकी थाळी आहे. हे आता भावकी थाळी तयारी चालू आहे. म्हणजे ह्यात याला सुद्धा ऑर्डर नेहमी हो असते भरपूर असते. हे जर तुम्ही 4-5 असतात 4-5 आला तर यासाठी भावकी थाळी म्हणून आहे. भावकी थाळी तुम्ही पण त्या पद्धतीने शेजारच नाव दिलं. ह्यात भावकीनं खायला हो हे चुलीवरचा तांबडा पांढरा कांदा लिंबू हे कोल्हापुरात कुठेही न मिळणार तंदुरी चिकन आहे. हे मुर्ग मुस्लिम आहे. ही अंडाकरी हे मटन चटपटा हे लॉलीपॉप आणि चौघांना पुरली एवढी सोलकडी म्हणजे फुल होत्या ते 5 नंतर खाली तर यात चालते. अर्धा लिटरचे आहेत. आणि ह्याच्या बरोबर नंतर तुम्हाला बिर्याणी 2 बिर्याणी असतात चिकन बिर्याणी. त्यानंतर तुम्ही सगळं जेवण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर जेवण पचायसाठी त्याला 4 पानं असतात म्हणजे खाऊची पानं म्हणजे मसाले पानं 4 असतात. फ्री मध्ये फ्री सांगायला पण आम्हाला कधी फॅमिलीला घेऊन येईल या की अवश्य या. कधी घेऊन असं झाले माझे खरंच माझे वाढदिवसाचे वगैरे तर काय उमेश बोलत आहे. आता तुम्ही आमच्या सुरक्षेना जरा तुमचा ऍड्रेस सांगितलं तर मला वाटतं बरोबर. कळंबा कारकुट रोड हा कळंब्यातनं बाहेर पडल्यानंतर 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे फक्त. पेट्रोल पंप ह्याच्या आपल्या हॉटेलच्या पुढच्या साईडला पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपाच्या अलीकडे हॉटेल 12 बोलदार एक गाव असं नाव आहे गाव हॉटेलचं. आणि माझा नंबर आहे 96-97-98-75-99. येताना अवश्य एकदा फोन करा आणि तुम्हाला 100% चुलीवरचा जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की या. धन्यवाद सांगितल्याबद्दल आभारी आहोत. अवश्य आम्ही जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.